आलात योग्य ठिकाणी आलात. थंबनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल. तर मूळ विषयाला हात घालण्याअगोदर सर्वात पहिले त्यांची कमेंट होती, सर आता गुंत सातबारावर नाही, आता आरचा व्हिडिओ बनवा. म्हणजे आर विषयी त्यांची होती आणि व्हिडिओ बनवा. त्यानुसार आपण हा आरवरती व्हिडिओ बनवला. पण आर कुठे असतो? सातबारावरती. म्हणून आता आपण सातबारावरती एक व्हिडिओ बनवतोय. आरचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकून देतो, तुम्ही तो बघून घ्या. आता आरचा व्हिडिओ तुम्ही बघितला. आता आपण सातबारावरती व्हिडिओ तयार करतो. आता सातबारा कसा वाचायचा, कारण सातबारा वाचताना भरपूर जणांचं कन्फ्युजन होतं, म्हणून आपण सातबारावरती व्हिडिओ बनवतोय. आपण तलाठी कार्यालयात गेलो की सातबाराची मागणी करतो, किंवा आता डिजिटली सातबारा आपण काढून त्याचा वापर करत असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं सातबारा कसा वाचायचा ते आज आपण समजून घ्या. सातबारा हा गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 ह्यानुसार बनलेला असतो. गाव नमुना 7 म्हणजे तुमच्या जमिनीची पूर्ण माहिती दिलेली असते, आणि गाव नमुना 12 म्हणजे त्या जमिनीवर घेतलेल्या पूर्ण पिकाच्या नोंदी व त्याची माहिती दिलेली असते. म्हणजे थोडक्यात 7-12 म्हणजे काय? 7 म्हणजे जमिनी हक्क किंवा मालकी हक्क, आणि 12 म्हणजे काय? तुमचा पीक पाणी उतारा. 1 मे 1907 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. पण त्या अगोदर जमिनीचं रेकॉर्ड मेंटेन करणं कार्यालय वेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने रेकॉर्ड ठेवले जात होते. पण महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ही गोष्ट थोडीशी त्रासदायक वाटत असेल त्या काळात, म्हणून महाराष्ट्र सरकारने, त्या काळचे जे महाराष्ट्र सरकार असेल 1907चे, त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 ही नवीन संस्था लागू केली, आणि त्याच्याप्रमाणे नवीन पद्धतीने रेकॉर्ड मेंटेन करायला सुरुवात झाली. 1968 साली महाराष्ट्र शासनाने 3 IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांची एक समिती नेमली. या समितीने 5-6 वर्ष अभ्यास संशोधन करून घेतलं, आणि यांनी 5 खंड महाराष्ट्राच्या विधानसभेला सादर केले, आणि हे 5 खंड त्याचे कायदे महाराष्ट्र विधानसभेने मंजूर करून टाकले, आणि त्यावर काम पुढच्या 5-6 वर्षात करण्यात आले. हे जे 5 खंड आहे, त्या खंड क्रमांक 4 हा जो आहे ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचे कर्तव्य. ग्रामस्तरीय अधिकारी म्हणजे तलाठी, मंडळ अधिकारी यांची कार्यपद्धती, कार्य, कर्तव्य, आणि ग्राम पातळीवर महसूल लेखांकन पद्धती दिली आहे. याचबरोबर ग्रामस्तरीय जमिनीचे रेकॉर्ड हे वेगवेगळ्या नमुन्यामध्ये कसे ठेवले पाहिजे ती देखील माहिती ह्यामध्ये दिली आहे. गाव नमुना 1 ते गाव नमुना 21 असे 21 नमुने आहेत. तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही गावात जरी गेला तर ह्या 21 नमुन्यामध्येच गावाच्या जमिनीचा रेकॉर्ड ठेवल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल. ह्या 21 नमुन्यापैकी नमुना क्रमांक 7 आणि नमुना क्रमांक 12 ह्या दोन्ही नमुन्याला आपण एकत्रितपणे 7-12 उतारा असे म्हणतो. 7-12 उतार्याला महसुली परिभाषेत अधिकार अभिलेख असे म्हणतात. प्रत्येक गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 याला कायदेशीर आधार असतो. 7-12चा जो उतारा आहे तो नियमानुसार, कायद्यानुसार बनतो. जे 7-12चे उतारे बनवले जातात ते महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंद वह्या तयार करणे व सुस्थितीत ठेवणे. नियम 1971 यातील नियम 3, 5, 6 आणि 7 त्याच्याप्रमाणे गाव नमुना 7 तयार होतो. तर महसूल भाषेत अधिकार अभिलेख पत्रक असे म्हटले जाते. तर ह्यामध्ये काही माहिती, आणि सुरुवातीला गावाचे नाव, तालुक्याचे नाव, जिल्ह्याचे नाव, गट क्रमांक, उपविभागीय, आता ह्या गावाचे जे काही क्षेत्र असेल त्याची 1 नंबरपासून वेगवेगळ्या भागात नंबरमध्ये विभागणी केली असते, आणि मग त्याला 1 पासून शेवटच्या गटापर्यंत नंबर दिले जातात. तर आता एक गट नंबर 1 असा येतो की एक गावात आहे, मग काय केलं जातं, याचे 1 पासून काहीतरी नंबरपर्यंत विभागणी केली जाते, आणि तो मग जो काही एखाद्याला जो गट नंबर आहे तो दिला जातो. 1 पासून शेवटच्या गटापर्यंत नंबर दिला जातो. हा जो 7-12 आपण जो बघतोय तो गट क्रमांक 56 या जमीन 7-12 आहे. त्यानंतर भूधारणा पद्धतीवरून ती जमीन आपणास कोणत्या वर्गात येते ही समजते. भूधारणा पद्धती म्हणजे 3 प्रकारची भूधारणा पद्धती असू शकते. एक म्हणजे भोगवतादार वर्ग 1, भोगवतादार वर्ग 2 आणि 3 शासकीय पट्टेदार. भोगवतादार म्हणजे थोडक्यात कब्जा, ज्याच्या कब्जात ही जमीन आहे. भोगवतादार वर्ग 1 म्हणजे ज्या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात ज्याचे हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात. शेतकरी या जमिनीचा मालक असतो. म्हणजे थोडक्यात असा शेतकरी ज्याला या जमिनीचे काही व्यवहार करायचे असेल, त्याला जमिनीवर काही कर्ज काढायचे असेल, जमीन गहाण ठेवायची असेल, तर हे करत असताना शासनाची कुठलीही परवानगी घेण्याची त्याला आवश्यकता नसते. अशा शेतकऱ्यांना भोगवतादार वर्ग असे म्हणतात. भोगवतादार वर्ग 1 जी जमीन शेतकऱ्याच्या मालकीची असते, किंवा जी जमीन खरेदी विक्रीस कोणत्याही प्रकारचे बंधन, नियम, अटी नसतात, शर्ती नसतात, अशा जमीन भोगवतादार वर्ग 1 मध्ये येतात. भोगवतादार वर्ग 2 ज्या जमिनीची विक्री करण्यासाठी आपल्याला काही अटी शर्ती नेमून दिलेल्या जातात, त्या अटीची, नियमाची आपल्याला पालन करावं लागते.
आणि 3 नंबरचा जो प्रकार आहे तो शासकीय पट्टेदार. अशा जमिनी ज्या शासनाकडून महसूल विभागाकडून वहिवाटासाठी भाडे तत्त्वावर दिल्या जातात. भोगवतादार वर्ग 2 मध्ये 13 ते 14 प्रकारच्या वेगळ्या जमिनी असतात आणि प्रत्येक प्रकारच्या जमिनीचा जो सक्षम अधिकारी आहे तो वेगवेगळा असतो. काही ठिकाणी तहसीलदार असतील, उपविभागीय अधिकारी असतील, काही ठिकाणी प्रांत असतील, काही ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, काही ठिकाणी अप्पर अधिकारी असतील. म्हणजे भोगवतादार वर्गामध्ये 13 ते 14 प्रकारच्या जमिनी येतात. महसूल पद्धतीमध्ये पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी, मंडल अधिकारी, अव्वल कारकून, नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांत अधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, आयुक्त आणि मंत्रालय अशा विविध प्रकारच्या पद्धती ठेवलेल्या असतात. 2 नंबर दिसते इथं आपल्याला ती शेताचे स्थानिक नावे. काही जमिनीला ग्रामीण भागात काही नावं पडून गेलेले असतात, जसे तकलू हैवानाचा रान, कुबड्या खवीजचा बांगल्याच्या पाठीमागे, माकडेचा माळ, थग्या आंब्या, किंवा आमच्या गावात एक फेमस होतं कासईचं बोर. म्हणजे असे काहीतरी एक ग्रामीण भाषेत, बोली भाषेत काहीतरी नाव पडलेलं असतं, मग त्या जागेचं ते स्थानिक नाव तिथं नोंदवलेलं असतं. नमुना 7 मध्ये प्रामुख्याने 3 रकाने पडतात. आपण असेही म्हणू शकतो की मेन 3 भाग पडतात. रकाना नंबर 1 क्षेत्र, जिरायती किंवा बागायती. जिरायती म्हणजे काय? जे क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, म्हणजे ते फक्त पावसावरच होणार आहे. पाऊस आला तर त्यात पिकणार आहे, पाऊस नसेल तर त्यात काही पिकणारच नाही. म्हणजे फक्त पावसाच्या पाण्यावरती. आणि दुसरं आहे बागायती. बागायती म्हणजे जे क्षेत्र विहीर, तले, कालवे, सिंचन अशा पाण्यावरती अवलंबून आहे, म्हणजे ज्याला काहीतरी स्रोत आहे पाण्याचा, ते बागायती. आणि जे फक्त पावसाच्या पाण्यावरती अवलंबून त्याला जिरायती म्हणतात. त्यापुढे जमिनीचे क्षेत्र दिलेले हेक्टर आर जमिनीचं मीटरमध्ये असतात. पोट खराब म्हणजे काय? जी जमीन शेतीसाठी उपयोगात आणली जात नाही ती पोट खराब म्हणतात. पोट खराबचे पण 2 टाईप दिले इथे, एक वर्ग ए, वर्ग बी. पोट खराब वर्ग ए म्हणजे खडकार क्षेत्र, नाले, खंडक, खाणी इत्यादीने व्याप्त असलेले क्षेत्र, म्हणजे ज्यावर पिके येणे शक्य नाही. वर्ग बी म्हणजे ह्या जमिनी विशिष्ट प्रयोजनासाठी राखीव ठेवल्या जातात, म्हणजे अर्थात रस्ते, पदपथ किंवा जलप्रवाह, कालवे, तलाव किंवा घरगुती प्रयोजनासाठी वापरण्यात येणारे तलाव किंवा ओढा यांनी व्यापलेले जिरायती क्षेत्र बघितलं आपण. जिरायती क्षेत्र, आता बागायती यांचं काहीच नाही, बागायती 0-0 आहे. म्हणून काय आलं ते लागवडी योग्य क्षेत्र. जिरायती आणि बागायती दोन्हींची बेरीज करून खाली आलं 1.18.00, म्हणजे 1 हेक्टर 18 आर आणि 00 चौरस मीटर. आता आपण हेक्टर आर आणि चौरस मीटर तुम्हाला इथं बघायला भेटतंय. आपण आता हे हेक्टर आर चौरस मीटरचं गुंठ्यात रूपांतर कसं करायचं ह्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही बघून घ्या. त्या व्हिडिओमध्ये मी प्रॉपर सांगितलेलं आहे की समजा आपली जमीन जर 1 हेक्टर किंवा हे जे वाचलेलं आपण 1.18.00 म्हणजे आता हे किती गुंठे किंवा किती एकर आहे हे समजून घेण्यासाठी मी त्या व्हिडिओची लिंक इथं डिस्क्रिप्शन बरोबर टाकून देतो. तुम्ही तो बघून घ्या. त्यावरून तुम्हाला हेक्टर आर चौरस मीटर म्हणजे किती गुंठा असतो, कसं रूपांतर करायचं त्या गोष्टी तुम्हाला समजून जाते. आता इथे खाली दिसते आपल्याला पोट खराब क्षेत्र. पोट खराब यांचं 0-0 आहे. पोट खराब क्षेत्र 0-0 आहे. आता लागवड योग्य क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र दोन्हींची ॲडिशन करून खाली आलं एकूण क्षेत्र त्यांचं 1.18.00 म्हणजे 1 हेक्टर 18 आर आणि 00 तुमचं चौरस मीटर. आकारणे म्हणजे याच्यावरती जो काही कर लावला आहे तो 2.7 कर लावला आहे. आकारणे म्हणजे काय? शासनाने काही कर लावलेला असतो तो इथे आपल्याला बघायला मिळतो. आपले आकारणी 1956-57 पासून म्हणून ती आकारणी 1.75-2 रुपये एवढी कमी तुम्हाला बघायला भेटते. आता जेव्हा केव्हा नवीन आता काहीतरी नियम येईल तेव्हा ती आकारणी वाढवल्या जाईल, हे 100% खरे. जुडी म्हणजे आकारणीवर काही सवलत दिली जाते का? इथे नाव आहे. त्यानंतर रकाना नंबर 2 जमीन मालकाचे नाव, जमीन ज्याच्या कब्जात आहे त्याचे नाव असते, अगोदर खाते क्रमांक. आणि आता खाते क्रमांक म्हणजे काय? ह्या गावामध्ये 1 पासून काहीतरी खाते क्रमांक म्हणजे एवढी शेतकरी तर प्रत्येकाचं एवढी जमीन आहे, त्या जमिनीचे काहीतरी शेतकरी हिस्से वगैरे केले, एवढ्या मालकांची जमीन आहे. तर असे मालक 1 पासून काहीतरी जमिनीचा भाग पाडायला सुरुवात केली. कोणत्या तरी एका दिवशीपासून या जमिनीला 1 म्हणलं, दुसऱ्याला 2, 3, 4 असे जमिनीचे भाग पाडत त्या जमिनीचा जो काही खाते क्रमांक असेल तो खाते क्रमांक इथं आलेला आहे. गाव नमुना
हे खाते क्रमांक कशासाठी दिले जातात? गाव नमुना आतमध्ये. हा जो शेतकरी आहे म्हणजे एखादा शेतकरी आहे तर समजा त्याच्या नावावरती ह्या गावात 3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जमीन आहे, वेगवेगळ्या आहेत. म्हणजे समजा इथं 25 नंबर आहे, इथं 50 नंबर आहे, तिथे 100 नंबर. या 3 वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या जमिनी दिलेल्या असेल त्या जमिनीचा उल्लेख एकाच ठिकाणी केला जातो आणि तो कुठे केला जातो? गाव नमुना आतमध्ये. ह्या आतमध्ये केला जातो, जेणेकरून जे काही टॅक्स कलेक्शन करायचे असेल या संबंधित त्याला त्याचं काम सोपं होतं. जो आतचा नंबर असतो तो ह्या 7/12वर नोंदवलेला असतो. इथं दिलेलं आहे तुम्हाला हे फेरफार क्रमांक. कंसातील क्रमांकाला फेरफार असे म्हटले जाते. ज्या क्रमांकाच्या आधारे किंवा ज्या नोंदीच्या आधारे हा फेरफार मंजूर झालेला आहे किंवा मालकाचे नाव लागलेलं आहे त्याला फेरफार असे म्हणतात. फेरफार क्रमांक म्हणजे भोगतदाराचे नाव ह्या 7/12वर कोणत्या प्रकारे आले हे फेरफारमध्ये बघायला भेटतं. आता आपण हे समजून घेऊया की फेरफार बदलून नाव कसे लागत असतात, म्हणजे फेरफारमध्ये बदल कसा होतो. आपण जे फेरफार बघतो त्याच्यात बदल कसा होतो, नाव कसे लागतात. ते प्रामुख्याने 4 पद्धतीनं फेरफारमध्ये बदल होतो. प्रामुख्याने 4 पद्धतीने नावावर जमीन तुमची होत असते. एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे 4 पद्धतीने शक्यतो जमीन जात असते. त्यातील पहिली जमीन आहे, जर जमीन मालकाने खरेदी विक्री याने जमीन दिली तर फेरफार होऊ शकतो. काहीतरी जमीन खरेदी केली विक्री केली तर फेरफार होऊ शकतो. 2 नंबरचं आहे, जमीन मालकाने एखाद्याला बक्षीस देऊन टाकलं, तूने बहुत अच्छी खबर सुनाई, आज ये जमीन तेरे नाम पे मैंने लिख दिया. तर जमीन मालकाने बक्षीस देऊन टाकलं तर तेव्हाही फेरफार होऊ शकतो. किंवा वारसा हक्काने जर कुठली एखादी जमीन प्राप्त झाली असेल तर बापाकडून मुलाकडे, मुलाकडून त्यांच्या दुसऱ्या मुलाकडे, अशी जी वारसा हक्काने जमीन प्राप्त झालेली असेल. आणि 4था टाईप आहे की गहाण किंवा बक्षीसपत्र किंवा कुळाच्या आधारे सुद्धा ह्यामध्ये बदल होऊ शकतो. फेरफारवरून आपल्याला समजते की कशाच्या आधारे जमीन मालकाच्या नाव नोंदवली गेली आहे किंवा इतर कोणाच्या नावे कशाच्या आधारे आले आहे ते कळते. 3 नंबरचा दाखला आहे कुळ. कुळ म्हणजे असा व्यक्ती असतो जो जमीन मालकाच्या व्यतिरिक्त इतर व्यक्ती असला पाहिजे. तसेच हा कुळ कोणत्याही पगारावर किंवा देखरेखीसाठी ठेवलेला नसावा. तसेच कुळाने जमीन प्रत्यक्ष स्वतः कसणं आवश्यक आहे. तो स्वतः तिथे लाभला पाहिजे. तो ज्याची जमीन आहे त्याचा मालकाची ज्याच्या आत्ता नावावर जमीन आहे त्याच्या कोणत्याही संबंधातला नसावा आणि तो पगारावरती तिथं काम करत नसला. इतर हक्कामध्ये काय आहे, कधी कधी जमीन मालक आपल्या जमिनीवर उपजीविकेसाठी किंवा काहीतरी शेतीच्या कामासाठी, काही काम करण्यासाठी जमिनीवर कर्ज घेत असतो. तर कर्जाचा बोजा, गहाण ठेवलेली जमीन तपशील इथे नमूद केलेला असतो. प्रलंबित फेरफार नाही, म्हणजे फेरफारवरती आता आपण फेरफार म्हणजे काय, आपण इथं तर बघितलोच. आपण फेरफार क्रमांक बघितला, इथं कंसामधला हा फेरफार क्रमांक आहे. पण आता परत इथं फेरफारचा विषय आला. खाली परत शेवटचा फेरफार क्रमांक दिला बघा, 34/17 व 7/4/2017 साली शेवटचा हा इथं फेरफार झाले. तर आता फेरफार बद्दल मी तुम्हाला अजून थोडं सांगतो. फेरफार बद्दल आपण जाणून घेतलं थोडंसं की फेरफारचा नंबर कुठे असतो, पण फेरफार कसा लावला जातो, फेरफारमध्ये काय बदल होतात, फेरफारचे विषयी आपण अजून थोडीशी माहिती घेऊया. तुम्हाला फेरफारबद्दल अजून थोडीशी सांगतो. एखादा 7/12मध्ये फेरफार करत असताना त्याची कार्यपद्धती तलाठी यांना करावी लागते. फेरफार करत असताना प्रामुख्याने गहाण खत, वारसा हक्क, बक्षीसपत्रांनी जर आपण कोणाला जमीन दिली तर त्यात फेरफार होत असतो. फेरफार करताना तलाठी यांना जे जमीन मालक असतात किंवा जे इतर हिस्सेदार असतात यांना नोटीस काढणे गरजेचे असते. एखादा फेरफार करताना तलाठी जमीन मालक किंवा सहहिस्सेदारांना नोटीस पाठवत असतो. त्यात काही अवधी दिलेला असतो, काही नोटीसचा पिरियड असतो की ह्या नोटीसमध्ये जर कोणाला काही हरकत घ्यायची असेल तर ते हरकत घेऊ शकता की मला हरकत आहे बाई, जमीन याच्या नावावर नाही करायला पाहिजे किंवा याच्या नावावर हा येते याच्या नावावर जायला पाहिजे, असं जी काही हरकत असेल त्या जमिनीबद्दल काही हरकत असेल तर ती हरकत तुम्ही तलाठीकडे घेऊ शकता. जर जमीन मालक इतर व्यक्तीने काहीच हरकत नाही घेतली तर तलाठी अशा नोटीसला मंजूर समजून ही फेरफार मंजूर करून टाकत असतो. म्हणजे तुम्ही त्या नोटीसचा जेवढा काही कालावधी असेल तेवढ्या कालावधीमध्ये कोणी जेवण जर तिला फेरफारमध्ये काही जर त्याच्याबद्दल कोणी जर हरकत नाही घेतली तर त्याला ते समजतो की कोणाची त्याच्याबद्दल काही हरकत नाही, म्हणजे ही जमीन आता फेरफार आपण मंजूर करू शकतो. तो मंजूर करून टाकतो. एखादी फेरफार मंजूर झाल्यास त्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारची हरकत शक्यतो घेता येत नाही. शक्यतो का म्हणतो, कारण की घेता येते जर आपण त्याच्यावरती न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याच्यावरती आपण पुढे बघू की कशी घेता येईल. पण एकदा जर मंजूर झाली तर शक्यतो त्यामध्ये घेता येत नाही. त्याची मग प्रोसेस आहे. परत तुम्हाला हरकत जर घ्यायची असेल त्या कालावधीमध्ये जर तुम्ही हरकत घेतली नाही तर
तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही. समजा फेरफार झाल्यानंतर किंवा तो मंजूर झाल्यानंतर एखाद्या त्यावर आता हरकत घ्यायची असेल, आता फेरफार झाला, तो मंजुरी झाला, आता तो नोंदी लागली आणि आता त्यावर एखाद्याला हरकत घ्यायची असेल तर त्या व्यक्तीला फेरफार विरुद्ध अपील करता येते. मंजूर झालेल्या फेरफारबद्दल आपल्याला प्रांत अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करता येते. मग ह्या फेरफारबद्दल प्रांत अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी त्यांच्या ठिकाणी सुनवाई देतो. दोन्ही पक्षकाराचे म्हणणे ऐकले जाते, मतं ऐकले जाते आणि मतं ऐकून प्रांत अधिकारी आपला निर्णय देतात. फेरफार विरुद्ध प्रांताकडे आपल्याला अपील करता येते. हे फिक्स आहे. फक्त मग त्याला कालावधी लागेल, जो काय असेल तो. खाली तर जुने फेरफार क्रमांक सगळे दिले की आत्तापर्यंत कोणकोणत्या आधारे कोणकोणते फेरफार झालेले आणि सीमा आणि भूमापनची नजर सीमा वगैरे काही दिले असेल तर. अशा पद्धतीने आपण 7-12 उत्तर वाचतो. आता गाव नमुना 12, आता 7 आणि 12 दोन्हींचं मिळून आपण बघितलं की दोन्ही मिळून म्हणजे 7-12 तयार होतं. आता गाव नमुना 12 म्हणजे काय, पिकाची नोंदवही. आता इथे दिलेलं आहे, गावाचं नाव दिलं आहे, हे दिलेलं आहे. गावाचं नाव डाव्या साईडला वरती गावाचं नाव असतं, तालुक्याचं नाव मध्यभागी तालुक्याचं नाव आहे, त्यानंतर उजव्या साईडला जिल्ह्याचं नाव आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी, त्यानंतर गट क्रमांक उपविभाग हे बघितलं आपण, वरती पण बघितलं 7 नंबरमध्ये तेच दिलेलं आहे इथं. त्यानंतर इथं खाली कॉलम बनवून दिले, वर्ष दिलेले, पहिलाच रकाना आहे त्याच्यावर वर्ष दिले, पाठीमागच्या वर्षीचे पाठीमागच्या 2 वर्षाचे इथं दिलेलं आहे की 23-24मध्ये काय पिकं घेतलं ते, 24-25मध्ये काय पिकं घेतलं ते, हंगाम कोणता वापरला होता, खरीप रब्बी काय असेल ते इथं दिलेलं आहे. त्यानंतर पिकाचा प्रकार कोणता होता, मिश्र घेतलं होतं का सेपरेट घेतलं होतं, कोणतं पीक घेतलं होतं ते पिकाचं नाव दिलेलं आहे रकान्यामध्ये. त्यानंतर जलसिंचित हेक्टर अर्थामध्ये किती जलसिंचन केलं होतं, अजल सिंचन. त्यानंतर जलसिंचनाचे प्रकार कशावरती, विहिरीवरती यांनी घेतलेलं आहे. लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन इथं स्वरूप दिलेलं आहे, तिचं काय लागवडीसाठी काल जमीन योग्य आणि तिचं हेक्टर चौरस मीटर दिलेलं आहे. म्हणजे 0.1000 जमीन ही लागवडीसाठी उपलब्ध नाही. त्यानंतर शहरात दिलेले. अशा पद्धतीनं आपण 7 आणि 12 हे 2 उत्तरे वाचायचे बघितलेले. धन्यवाद आणि आभार. तर अशा पद्धतीनं आता आपल्याला 7-12 यानंतर वाचताच येणार आहे. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची. पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची. तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला यात ती मात्र शंका नाही. एक आपुलकीचा प्रश्न, कमेंट केली का? केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते. विषय किती सोपा असो, अवघड असो, साईजच्या रिलेटेड असो, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो, 10वी-12वीच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो, तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असो, टॉपिक असो, सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असो, जसे की एक्सेल, वर्ड, PPT रिलेटेड, सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो, बिंदास कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू. बॉस टेन्शन मत लो, बिंदास कमेंट करो.